हॅलो. हा, जय भीम सर्वांना. नमो बुद्धाय सर. जय भीम. हा, जय भीम सर. कसा चालला अभ्यास? चालू आहे. चालू आहे, लिखाण आता चाललंय सगळं. लिखाण खूप करावं लागतं, भरपूर करावं लागतं. हो हो, लिखाण तर भरपूर करावं लागेल तुम्हाला. खूप अभ्यास आहे सर. हो. खूप लिखाण आहे. म्हणजे 2 वर्ष कसे जातात ते कळत नाही. आता तुम्ही तरी घरी आहात, घरी बसून करताय, त्यामुळे तुम्हाला पण प्रत्यक्ष तिथे जर तुम्ही कॉलेजला जाणं येणं असतं, बापरे, भरपूर त्रास होतो. त्यामुळे बरं आहे. पण तुम्हाला दिवसभर तरी 3 ते 4 तास दिवसभरातनं द्यावेच लागतात, घरी असला तरी पण. बरं, मी याच्यावरती आपल्या व्हॉट्सअपला 2 व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या ग्रुपवरती, लेक्चर्स ग्रुपवरती. ते सर्वनामाच्या संदर्भातले आहेत. तर सर्वनामाच्या संदर्भातले जे काही पोर्शन असेल त्यामध्ये आहे, तो तुम्ही तुमच्या सोयीने फावल्या वेळामध्ये ते बघा आणि त्यातल्या नोट्स वगैरे काढून घ्या, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला ते बघता येईल किंवा अभ्यास करता येईल. चालेल, वेळ कमी असल्यामुळे ते व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्यामध्ये जे शिकवणार आहे तेच आता मी शिकवणार आहे तुम्हाला. शिकवलं असतं म्हणजे थोडक्यात. तर आपला हॅलो. चालेल चालेल. हां हां हां, जे आवश्यक आहे ते तुम्हाला कायम, म्हणजे परत जर समजा का परत परत काही बघावंसं वाटलं, ऐकावंसं वाटलं, तर तुम्ही ऐकू शकता. त्या दृष्टिकोनातून मी टाकलेत. ओके. आता आपला जो पाली कंपोजिशनचा जो विषय चालू आहे, तर त्यामध्ये सुरुवातीलाच मी तुम्हाला भगवा बुद्धो हा एक निबंध तुम्हाला मी शिकवला. आता मी पोर्शनमध्ये बघितलं तर त्यामध्ये 7-8 नावं आहेत. पण त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे एनीवन. आता हा एनीवन म्हणजे या 7-8 पैकी तुम्ही फक्त एकच निबंधचं प्रिपरेशन करायचं का परीक्षेमध्ये हे 4-5 निबंध देतील, नावं देतील आणि त्याच्यातला एकच निबंध तुम्हाला लिहायचा आहे, हे मात्र थोडं कन्फ्युजन आहे. तर तुम्ही आपले जे प्रमोद इंगोले म्हणा किंवा वाघमारे मॅडम आहेत, तर त्यांच्याशी व्याकरण कोण शिकवतं त्यांच्याशी थोडंसं डिस्कशन करून घ्या. त्यांना विचारा की परीक्षेमध्ये किंवा तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असेल तर त्यामध्ये 4-5 निबंधांचे नावं दिलेले असतात आणि त्यापैकी एक आपल्याला लिहायचा असतो, किंवा आपण त्यांनी दिलेले जे पोर्शनमध्ये 7-8 निबंध आहेत त्यापैकी कोणत्यातरी एकाचं आपण फिक्स प्रिपरेशन करायचा आणि तोच परीक्षेमध्ये लिहायचा. अशा 2 पद्धतीचे त्यामध्ये हे दिसतात मला कल. तर ते विचारून घ्या तेवढं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित पुढे आपलं शिकता येईल किंवा सांगता येईल मला. ओके. कोणी प्रश्नपत्रिका वगैरे बघितली आहे का? आहे का कोणाची? नाही सर, नाही. प्रश्नपत्रिका नाही. आणि आज घेणार होते पण आज काही झाला नाही. उद्या पण शक्य नाही. सर घेणार होते, इंगोले सर घेणार होते. कोणचा क्लास घेणार होते? त्यांच्या विषयाचा. आज साळवे सरांचा नंबर होता. साळवे सर पण आज उद्या त्यांना वेळच नाही. साळवे सर काय शिकवतात? साळवे सर बहुतेक ते 10 पुस्तकांचं. अच्छा अच्छा. आणि इंगोले सर? इंगोले सरांचं बहुतेक व्याकरणच असेल. त्यांनी ते विषय काय तसे दिलेले नाही. दोघींचे झाले, डॉक्टर मीना आणि डॉक्टर लता वाघमारे दोघींचे झाले सर. त्यांनी आम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पण दिलं आणि माहिती पण सांगितली. अरे वा वा. नाही, मग तुम्ही हे व्याकरणाचं पण बहुतेक प्रमोद इंगोले सर असतील. इंगोले सरांकडेच असा होते.
हां आणि साळवे सर जे आहे, तर त्यांच्याकडनं पण 10 विचारून घ्या. बुक्स. हो, त्यांच्याकडनं पण त्यांना पण प्रश्नपत्रिका मागून घ्या. हं, हो. सर, हं. माझ्याकडे 2023-24 पॅटर्नची एक प्रश्नपत्रिका आहे. त्याच्यामध्ये प्रश्न 4थ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका प्रश्नाचे उत्तर 600 शब्दात पाली भाषेतले असं म्हटलेले. एक तिलखण आणि बहुसूत बाबासाहेब आंबेडकर असे 2 विषय आले त्याच्यात. हां, म्हणजे याचा अर्थ ते तुम्हाला कंपोझिशनचे नावं देतात. नाही का? मग आणि त्यानुसार मग तुम्हाला तो तयार करावा लागेल. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला 6-7 जे पोर्शनचे आहेत, ते सगळे कंपोझिशन तयार करावं लागतील. शिकावे लागतील किंवा लिहून घ्यावे लागतील. मग त्यापैकी जो कोणचा येईल, तो तुम्हाला तिथे लिहायचा आहे. याचा अर्थ असा. ओके. मग चला ते एकदा फिक्स झालं ना. आता आज आपण 4 आर्य सत्य जे आहेत, 4 आर्य सत्यावरती आज आपण घेणार आहोत. निबंध थोडक्यात. तुम्हाला मी मागचा जो व्हिडिओ पाठवला त्याचा काही उपयोग होतोय का नाही? बघितला का तुम्ही? ऐकला का ते? हो, हो सर ऐकला. ऐकलं सर. हो. त्याच्यावरनं तुम्ही नोट्स काढल्या किंवा निबंध तुमच्या याच्यामध्ये लिहून घेतला का पाली भाषेमध्ये? चालू आहे करायचं काम. हो, लिहिलं आहे सर. मी बघितला तो जवळजवळ 170 लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे आपल्याच ग्रुपवरती. आणि आपले ग्रुपवरती काय 30 ते 40 विद्यार्थी आहेत. मग बाकीचे कोण बघतंय आपल्या ग्रुपवरती व्हिडिओ वगैरे? बाकीचे मेंबर कोण आहे काय? ठीक आहे, काय हरकत नाही. आज आपण चत्तारी अर्य सच्चानी हा विषय आपण घेणार आहोत निबंधासाठी. आता मी हे जे तुम्हाला सांगतो आहे, हे खूप मोठ्या प्रमाणात सांगतोय. त्यातनं तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे महत्त्वाचे मुद्दे, पालीचे वाक्य हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार, समजण्याच्या नुसार तुम्ही ते एक पेज तयार करायचं. त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ पाठवत आहे. तर त्याच्यावरती तुम्ही होमवर्क करून ते करून घ्या. ओके. आता यामध्ये भगवान बुद्ध तुम्हाला कल्पना आहे भगवान बुद्ध बुद्धगयामध्ये गेलेत आणि तिथे ज्ञान प्राप्त वगैरे झालं. सम्मा समुद्धी प्राप्त झालं. या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे आणि तिथून निघाल्यानंतर मग ते सारनाथला गेल्यानंतर मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने धम्मदेशना झाली. प्रथम धम्मदेशना तिथे भगवा अदेसई म्हणजेच काय भगवान बुद्धांनी धम्मदेशना दिली. ओके. तर हा जो प्रवास जो आहे आणि शेवटपर्यंत कौंडन्य ला जोपर्यंत धम्म समजला नाही, यं किंची समुदय धम्मं सब्बंतं निरोध धम्मंती, हा उद्गार ज्यावेळेस कौंडन्य जो आहे भिक्खू वर्गीय भिक्खूंमधल्या आहे, तर त्यांनी ज्यावेळेस उद्गार हे काढले त्यावेळेस खऱ्या अर्थाने ॲट दॅट टाइम तंखणे म्हणजे त्या क्षणी धम्मचक्राचं काय झालं? पवर्तन झालं. म्हणजे धम्मचक्क पवत्तेसी म्हणजे त्या ठिकाणी धम्मचक्राचं काय झालं? प्रवर्तन झालं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी. तर असा हा थोडा पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगितली. यंकिंची समुदय धम्म म्हणजे जे काही उत्पन्न होणारे धम्म आहेत, म्हणजे काय तत्वज्ञान आहे किंवा विचार आहे किंवा चित्त चेतसिका आहे किंवा कॉन्शियस माइंड आहे, तर हे ज्यावेळेस जे उत्पन्न होतं दॅट इज नॉट परमनंटली ते दॅट आर ऑल द चेंजेबल म्हणजे ते सगळे काय आहे चेंज होतात. परत त्याच्यामध्ये चेंज होऊन परत ते निरुद्धंती म्हणजे काय? निरोधंती म्हणजे काय? ते नष्टही होतात. असा हा जो धम्म जो आहे निसर्गाचा, तो त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी त्यांना शिकवला आणि तो त्यांना समजला पंचवग्गीय भिक्खूंना. हे महत्वाचं आहे.
आणि आपल्यालाही ते समजणं फार महत्वाचं आहे की जे जे काही कारण, कोणत्याही परिस्थितीचं कारण, कोणत्याही ऍक्शनचं कारण जे आहे, जे उत्पन्न होतं, ते कारण फॉर एव्हर कधीही ते कायम राहत नाही. त्याचा निरोध होत असतो, परत उत्पन्न होत असतं. व्यय आणि काय उत्पत्ती ह्या गोष्टी काय चालूच असतात. त्यामुळे हा जो धम्म आहे भगवान बुद्धांनी तो शोधून काढलाय आणि तो धम्म म्हणजेच काय, चित्त चेतसिकाच्या द्वारे आपल्याला आपल्या शरीरामध्ये तो बघायचा आहे. शरीरामध्ये तो बघून चित्ताचा जो व्यवहार जो आहे, चित्ताचा आणि शरीराचा जो व्यवहार जो आहे, ते आपल्याला बघायचं आहे. हे जे ज्याला बघता आलं, तो आपल्या चित्तावरती संयम ठेवू शकतो किंवा कुशल कर्म करू शकतो, अकुशल कर्म करणार नाही वगैरे वगैरे. मग तो सगळा पुढचा भाग जो आहे तो. तर या ठिकाणी चत्तारी आर्य सच्चानी सम्मा संबोधी पत्वा, सम्मा संबोधी पत्वा भगवा बुद्धो वाराणसीयन इसी पतन मेघदावे पगद्वा पठम धम्मं पकासेसी. म्हणजेच आता याच्याबरोबर ह्या वाक्यात म्हणजे हे जे आहे त्याच्याबरोबर तुम्हाला व्याकरण आणि थोडासा अनुभव पण तुम्हाला बोलण्याचा ऐकण्याचा येईलच. काय म्हटलंय, काय म्हटलं, भगवा बुद्धो गंतवा, कुठे गंतवा, वाराणसीयम इसी पतन जे आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी काय केलं, धम्मं पकासेसी, म्हणजेच काय, पठम धम्मं पकासे. तत्थ पंचवग्या भिक्खू विहरंती. तेथे, तत्थ म्हणजे काय, तेथे पंचवग्या भिक्खू विहरंती. आता इथे 5 भिक्खू असल्यामुळे, विहार करणारे 5 भिक्खू म्हणजे अनेक वचनामध्ये असल्यामुळे इथे क्रियापद सुद्धा काय अनेक वचनामध्ये आहे, विहरंती. सो ते आरब्य धम्मचक्र पवत्तेसी. सो ते आरब्य धम्मचक्कं पवत्तेसी. सो म्हणजे कोण, सो म्हणजे भगवा, म्हणजे त्यांनी. ते म्हणजे कोण, हे भिक्खू. त्यांना काय केलं, त्यांच्या ह्या सम्मा संबोधीच्या संदर्भामध्ये, आरब्य संदर्भाने धम्मचक्कं पवत्तेसी, धम्मचक्र काय केलं, पवत्तेसी म्हणजे काय, ते सुरू केला, पुढे ढकललं, अशा पद्धतीने ते त्याचा अर्थ आहे. सा एव भगवता बुद्धस्य पठमा देसना, म्हणजे तीच काय आहे, भगवान बुद्धांची काय आहे, पठम धम्म देसना आहे. तत्त भगवा चत्तारी आर्य सच्चानी पकासेसी. मी तुम्हाला सांगितले की भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी 4 आर्य सत्य सांगितलेले आहेत. तत्त भगवा काय, चत्तारी आर्य सच्चानी पकासेती. ओके, तर अरियो, आता या ठिकाणी अरियो इति बुद्धो, या ठिकाणी त्यांनी काय म्हटलेलं आहे की आर्य असे म्हणजेच काय, बुद्ध. आणि तेन सच्चिकतं सच्चं इति आर्य सच्चं. तेन सच्चिकतं म्हणजे कोण, बुद्धांच्या द्वारे साक्षात्कार केलेला. तेन सच्चिकतं, बुद्धांच्या द्वारे. तेन म्हणजे काय, बुद्धांच्या द्वारे, तृतीया विभक्ती. सच्चिकतं म्हणजे काय, साक्षात्कार केलेला. सच्चं, साक्षात्कार केलेलं सच्चं, सत्य. भगवान बुद्धांनी हेच तर सत्य शोधून काढलं ना, नाही का. तर ते जे सत्य आहे त्यालाच काय म्हणतो आपण, आर्य सच्च. तेच काय आहे, आर्य सच्च. यस्मा बुद्ध आदयो आर्या पटी विज्जंती. म्हणून बुद्ध आणि आधीचे जे काही बुद्ध जे आहे, ज्यामुळे, यस्मा म्हणजे ज्यामुळे, यस्मा बुद्ध आदयो आर्या पटी विज्जंती, म्हणजे ज्यामुळे आधीच्या बुद्धांनी हे जे आर्य जे आहे हे पटी विज्जंती म्हणजे त्यामध्ये ते पेनिट्रेट झाले,
भोसले त्यांनी ते तथ्य जाणलं. तस्मा अर्य सच्चानी ती उच्चंती, म्हणून त्याला आपण अर्य सच्च म्हणतो. म्हणजे आर्यांनी म्हणजेच काय सर्वश्रेष्ठ बुद्धांनी हे जे काही धम्म त्यांनी जाणला म्हणून आपण किंवा सत्य त्यांनी जे जाणलं म्हणून त्यांना आपण आर्य सत्य म्हणतो. पालीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, अर्य सच्चानी असं म्हणतो. अथवा अर्यस्य सच्चानी ती अर्य सच्चानी, अथवा आर्याचे जे सत्य आहे त्याला आपण आर्य सत्य म्हणतो. म्हणजेच काय, जे सर्वश्रेष्ठ सत्य आहे की त्याच्या पलीकडे काहीही श्रेष्ठ असू शकत नाही, म्हणजे त्याला काहीही पर्याय असू शकत नाही किंवा त्याचा कुठला प्रकारे भेद होऊ शकत नाही, म्हणून ते अर्य आहे, म्हणून ते आर्य आहेत, म्हणून ते श्रेष्ठ आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, उत्तम आहेत, म्हणून त्याला आपण आर्य सत्य असं म्हणतो. आता हे आर्य सत्य काय आहे, तंग चतुर्विधं होती, म्हणजे हे 4 प्रकारे असतात. तुम्हाला माहिती आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे, ज्याप्रमाणे की यथा म्हणजे ज्याप्रमाणे दुःख आर्य सच्चंग, दुःख समुदयं आर्य सच्चंग, दुःख निरोध आर्य सच्चंग आणि दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सच्चंग. हे 4 जे आर्य सत्य जे आहे, हे 4 आर्य सत्य त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. खरं तर संपूर्ण बुद्ध धम्म, बुद्धांचं सगळं तत्वज्ञान ह्या 4 आर्य सत्यामध्ये आहे. जर त्याचा जर सेपरेट जर उपयोग अभ्यास केला तर फार आतमध्ये डीप मध्ये जातो माणूस आणि सगळं बुद्धांचं तत्वज्ञान तो जाणू शकतो. परंतु आपल्याला वरवरच्या पद्धतीनेच फक्त बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितले, दुःख, समुदय, निरोध आणि मार्ग, पटिपदा. पण नेमकं काय आहे ते, दुःखाची व्याख्या काय आहे, समुदय काय आहे, नंतर त्याचा निरोध काय आहे, नंतर त्याचा मार्ग काय आहे, हे जर तुम्ही त्रिपिटकामध्ये बघितलं तर असंख्य सुत्त भगवान बुद्धांनी त्याच्यावर सांगितलेले आहेत. असंख्य सुत्तामध्ये उपदेश दिलेला आहे. तर हा जो पहिला जो प्रकार जो आहे, दुःख जो प्रकार जो आहे, तो दुःख प्रकारच भगवान बुद्धांनी इतक्या सुंदर प्रकारे सांगितलेला आहे की तोच समजायला म्हणजे लोकांना थोडीशी अडचण निर्माण होते. ते न समजल्यामुळे मग पुढचं समुदय, निरोध आणि पटिपदा न समजत नाही. तर हे दुःख जे आहे त्याचं भगवान बुद्धांनी इतकं सुंदर विशेषण केलेलं आहे की दुःख म्हणजे काय, भगवान बुद्धांनी त्याची व्याख्याच दिलेली आहे. भगवान बुद्ध म्हणतात, दुःखरेन खमती इति दुःखम, म्हणजे खूप कठीण परिस्थितीने कष्टाने, दुःखरेन खमती म्हणजे क्षमा, असे त्याला काय म्हणतो आपण, दुःख म्हणतो. आता तंग बहुविधंग होती म्हणजे ते पण खूप प्रकारे आहे. तर त्यामध्ये जे प्रकार सांगितले ते खरंच ऐकण्यासाठी तुम्हालाही माहित असेल, परंतु पालीच्या भाषेमध्ये भगवान बुद्धांनी किती सुस्पष्ट सांगितलेलं आहे. असं मराठीतून तर आपण तर सांगतो प्रत्येकाला, जातीपी दुःखा, जरापी दुःखा, व्याधीपी दुःखा, मरणंपी दुःखा, हे वाक्य सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. म्हणजे जन्म घेणे हे सुद्धा दुःख आहे. जरा म्हणजे काय, जसं जसं आपलं वय वाढतं तसं शरीर काय होतं, जीर्ण होतं, जीर्णता म्हणजेच त्याला म्हणतो आपण जरा. आणि हे शरीर जे आहे, या शरीराला व्याधी ही क्रमप्राप्त आहे. काहींना होत नाही, फारच कमी वेळ, पण काही सगळ्या गोष्टींना काय आहे, व्याधी हा होतोच, म्हणजे रोग आजार हा होतोच, आणि सगळ्यात शेवटी काय, मरण. आता हे मरणंपी दुःखं असं भगवान बुद्धांनी सांगितलेलं. म्हणजे काय काय दुःख आहे हे भगवान बुद्ध सांगतात. तर यामध्ये पुढे काय म्हणतात भगवान बुद्ध, अप्पिये ही संपयोगो पी दुःखं, अप्पिये ही संपयोगो, हा फार महत्वाचा भाग आहे. अप्पियेही, अप्पियेही म्हणजे प्रिय म्हणजे काय, प्रिय, परंतु त्याचा विरोध दाखवलेला आहे, म्हणजे जे प्रिय नाही
त्याचा संपयोग म्हणजे त्याचा योग आपल्याशी त्याचं सानिध्यात येणे, हे सुद्धा दुःख आहे. याची अनेक उदाहरणं आहेत. आपल्याला जे काही लोक आवडत नाही किंवा जी गोष्ट आपल्याला आवडत नाही, ती त्याच्या सानिध्यात नेमकं आपण जातो किंवा त्याच्या सहवासात जातो आणि त्यामुळे काय आपण दुःखी बनतो. बनतो की नाही? काही व्यक्ती आपल्याला आवडत नाही. कारण का त्यांनी आपला काहीतरी म्हणजे अपमान केलेला असतो, शिवी दिलेली असते किंवा ते आपलं काही वाईट चिंतित असतात. हे आपल्याला माहीत असतं. त्यांना माहीत नसतं की हे त्याला माहीत आहे म्हणून. तरी ते म्हणजे ते आपल्या जवळ आल्यानंतर किंवा आपल्या सहवासात आल्यानंतर आपल्याला आनंद होतो का? नाही होत. तर ते सुद्धा दुःख आहे. आणि दुसरं भगवान बुद्ध म्हणतात, "प्रियेहि विप्पयोगो." म्हणजे प्रिय जे आहेत ते मात्र दूर गेल्यानंतर विप्पयोगो म्हणजेच काय दूर जाणे, लांब जाणे, विरह होणे. तर ह्या अशा ज्या गोष्टी आहेत, यामध्ये आपले आई-वडील आहेत. आई-वडील दूर जाणं हे कोणालाही म्हणजे सुखद वाटत नाही. तर ते काय असते दुःखदच असते. माता-पिता, बहीण-भाऊ जे आपले जिवलग मित्र असतात, ज्ञाती असतात, हे सुद्धा जर आपल्यापासून लांब गेले, त्यांची भेट नाही झाली, जे आपले प्रिय व्यक्ती आहेत त्यांची भेट नाही झाली, तर त्यावेळेस सुद्धा काय होतं दुःख निर्माण होतं. तर अशा प्रकारे यंपी इच्छं म्हणजे जे सुद्धा तुम्ही इच्छा करता तंपी न लभती म्हणजे ते तुम्हाला मिळत नाही, त्याचा लाभ होत नाही. तंपी दुःखं ते सुद्धा एक दुःखच आहे. आलं लक्षात? जे काहीही असो, कोणतीही गोष्ट असो, वस्तू स्वरूपात असतो, मनुष्य स्वरूपात असतो किंवा मनाचा विरंगुळा असो, काहीही असो, यंपी इच्छा म्हणजे जे काही तुम्ही इच्छा करतात, तंपी न लभती म्हणजे ते तुम्हाला लाभत नाही. याचा अर्थ मग तुम्ही काय होणार? आनंदी होणार का? नाही, दुःखीच होणार. अशा प्रकारे सुद्धा भगवान बुद्धांनी छान दुःखाची काय केलेली आहे? व्याख्या केलेली आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात की आणखी दुसरं म्हणतात संखितेन म्हणजे संक्षिप्ताने म्हणजे थोडक्यात आलं का? पंच उपादान खंदा हे सुद्धा काय आहे? दुःख आहे. पंच उपादान खंदा सुद्धा काय? हंपी दुःख. आता पंच उपादान खंदा आता काय आहे पंच उपादान खंदा? उपादान म्हणजे काय? की आपली तीव्र इच्छा जी असते, आलं लक्षात? तीव्र इच्छा आदान म्हणजे जवळ आणि आदान म्हणजे घेणे. म्हणजे आपणला जे काही हवं असतं, जे काही पाहिजे असतं, ते आपल्याला मिळवण्याची तीव्र जी काही इच्छा असते, आसक्ती असते, त्याला उपादान असं म्हणतात. आणि हे उपादानच काय करते? पुढे भविष्यामध्ये आपल्याला त्रासदायक ठरते. म्हणजे तृष्णा वाढवते म्हणा किंवा कम्म करायला लावते वगैरे वगैरे. असा तो एक म्हणजे सायकोलॉजिकल आणि सायंटिफिक बेसवरती तो एक रूट आहे. तो पटिच्च समुत्पादामध्ये तुम्हाला तो कळेल क्रम कसा आहे तो. तर अशा प्रकारे हे पंच उपादान स्कंद जे आहेत ते मग त्यामध्ये कोणकोणचे आहे? वेदना स्कंद आहे, त्यानंतर रूपस्कंद आहे, त्यानंतर संन्यासस्कंद आहे, त्यानंतर कोणचं आहे? संकार आहे आणि नंतर विज्ञान आहे. तर हे जे स्कंद जे आहेत, ह्या 5 स्कंदांनी मनुष्य बनलेला आहे. तर मनुष्य स्वतःच एक प्रकारे काय आहे? भगवान बुद्ध म्हणतात, एक दुःखच आहे. कारण का? की प्रत्येक वेळेस त्याच्या ज्या काही इच्छा ज्या आहेत, त्या पूर्ण होतीलच असं नाही. म्हणून तो काय? वारंवार काय होत असतो? दुःखी होत असतो. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी दुःखाची व्याख्या केलेली आहे. आता ह्या दुःखाच्या व्याख्येमध्ये भगवान बुद्धांनी ज्या बाकी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणजे काय डिटेलमध्ये आता जाती म्हणजे काय? जन्म घेणे. मग आता जन्म घेणे म्हणजे नेमकं काय होणे? खंदानं पातू भाव म्हणजेच काय? हे जे मी 5 स्कंद सांगितले ना, त्यांचं काय? निर्माण होणे, पातू भाव. आलं लक्षात? आणि सळा येतन पटी लावू आणि सळा येतन म्हणजे काय? सळा येतन म्हणजे काय?
हे आपले नाक, कान वगैरे, जीभ वगैरे, त्वचा, मन वगैरे जे आहेत ना, हे आयतन जे आहेत त्याचा काय होतो आपल्याला लाभ होतो. हे घेऊन पंचस्कंद आणि हे सळायतन घेऊन मनुष्य ज्यावेळेस जन्माला येतो ते सुद्धा काय आहे भगवान बुद्ध म्हणतात दुःखच आहे. बरोबर. आणि त्यानंतर इंद्रियानं परिपाक किंवा जीर्णता आयुनो सहानिती जरा. इंद्रियानो परिपाक म्हणजे जसे जसे वय वाढतं त्यावेळेस आपल्या शरीरातले जे इंद्रिय जे आहेत ते काय होतात परिपक्व होतात. त्यांची जी क्षमता जी आहे ती हळूहळू कमी होते. ते जीर्ण होतात म्हणजे जीर्णता म्हणजे जरा. आलं लक्षात. ते होतात. त्याचं भगवान बुद्धांनी या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. आयुनो सहानी म्हणजे आयुष्याचं काय होतं संहार होतो. त्यालाच भगवान बुद्धांनी जरा म्हटलेलं आहे. खंदानंग भेदो. आता मरणाची व्याख्या सांगितली. खंदानंग भेदो. आता मी हे जे पंचस्कंद तुम्हाला सांगितले याचा भेद म्हणजे हे छिन्न विछिन्न होणे यालाच काय म्हटलं केलंय भगवान बुद्धांनी मरण म्हटलेलं आहे. खंदानंग भेदो जीवित इंद्रियस्स उपच्छेदो. म्हणजेच काय जीवित इंद्रिय म्हणजे जे आपल्याला आयुष्य वाढवण्यासाठी आपलं आयुष्य वाढवण्यासाठी जे काही इंद्रिय काम करत असतात जिवंत ठेवण्यासाठी जे काही इंद्रिय काम असतात त्यांचा उपच्छेद म्हणजे नष्ट होणे हे सुद्धा काय आहे मरण आहे. त्यालाच काय म्हटलेलं आहे की मरण. नंतर त्या ठिकाणी नंतर शोकोती सोचना परिझायना. शोक म्हणजे काय शोक. शोक हा असा असतो की तो तात्पुरता नसतो. तो बराच वेळ कायम चालू असतो आणि त्या शोकामध्ये मनुष्य रडत नसतो बोलत नसतो परंतु त्याचं मन काय असतं दुःखी असतं. मग ते दुःखी मन जे आहे त्यालाच दुःख दोमनस्स असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. आता अशा प्रकारे शोक अयं धम्मो भोग व्यसनेन वा रोग व्यसनेन वा दिठ्ठ व्यसनेन वा दुःख धम्मेन उपजती. म्हणजे अशा प्रकारे भोगाच्या कारणाने व्यसन म्हणजे काय व्यसन इथं भोग व्यसनेन इथे शब्द काय व्यसन शब्द वापरलेला म्हणजे त्याला फार मोठा अर्थ आहे. व्यसन म्हणजे काय सांगता येईल कोणाला व्यसन एखाद्या गोष्टीमध्ये रममान होणे रममान होणे म्हणजे तो आनंद घेणे. ओके बर आणखी कोणाला काय सांगता येईल सवय त्या प्रकारची सवय होणे. सवय आणखी व्यसन म्हणजे काय दुःख. आलं लक्षात. व्यसनचा सरळ अर्थ आहे दुःख. एखाद्या व्यक्तीला व्यसन लागलं याचा अर्थ त्याला दुःख लागलं मागे. आता आपण व्यसन जे आहे ते चांगल्या अर्थाने आपण वापरत नाही. तर व्यसन हे काय म्हणतात वाईट गोष्टींचं जे व्यसन जे लागतं त्याच्यामुळे जे काही दुःख उत्पन्न होतं त्याला व्यसन असं म्हटलं जातं. पालीमध्ये आपण त्याला व्यसन म्हणतो. आलं लक्षात. एखाद्याला दारूचं व्यसन लागलं म्हणजेच काय ती सवय लागली तो त्याच्यामध्ये रमतो ही गोष्ट ठीक आहे तुम्ही म्हटले ते बरोबर आहे. परंतु त्याच्यामुळे त्याला काय उत्पन्न होतं एखादा माणूस तरी मला दाखवा की दारू पिल्याने तो खूप आनंदी राहतो आणि मरेपर्यंत आनंदी राहतो. असं कधी झालंय का. तर त्या कर्माने त्याला मागे काय लागतं दुःख लागतं म्हणजेच व्यसन लागतं. असा हा शब्द पालीमध्ये आहे. ज्यावेळेस मला जो शब्द दिसला त्यावेळेस मला इतकं भारी वाटलं की म्हटलं बघा आपण जे शब्द जे मराठीत मध्ये त्याचा अर्थ घेतो ते पालीमध्ये किती वेगळ्या पद्धतीने आणि डीप आहे. तर हे माहीत असणं फार आवश्यक आहे. आपण असं म्हणत नाही की मला अभ्यासाचं व्यसन आहे असं म्हणतो का आपण. अभ्यासाची आवड आहे असं म्हणतो. पण जी दुःखाची बाब असते जे दुःख ज्या गोष्टीपासून निर्माण होतं त्यालाच आपण व्यसन म्हणतो किंवा व्यसन म्हणतो.
तर अशा प्रकारे हे रोग व्यसनेनं म्हणजे रोगाच्या दुःखाद्वारे किंवा दिठ्ठी म्हणजेच काय चुकीची दृष्टिकोनाच्या द्वारे हे सगळे काय आहे दुःख खंद जो आहे ते काय होतात उपपज्जती म्हणजे निर्माण होतात. अशा प्रकारे भगवान बुद्ध सांगतात. आणखी परत काय म्हणतात भगवान बुद्ध, ये अनर्थ कामा अहित कामा आणि अफासुक कामा वा होंती तेही समागमो मिस्सी भावोती अप्रियेही संपयोगो दुःखो. म्हणजेच बघा भगवान बुद्ध काय म्हणतात आणखी, जे काही अनर्थ आहे, ज्या गोष्टीमध्ये अर्थ नाही, त्याच्यातनं काही लाभ होणार नाही, ती इच्छा किंवा अहित कामा म्हणजे ज्यातनं काही हित होणार नाही किंवा अफासुक कामा म्हणजे ज्यातनं काही आनंद मिळणार नाही असतात, तेही समागम म्हणजे त्यांचा जर संपर्क आपल्याशी आला किंवा आपण त्याच्यामध्ये मिसळलो तर ते काय आहे आपल्यासाठी अप्रिय आहे. मग अप्रियही संपयोगो हे पण काय सांगितलं भगवान बुद्धांनी, दुःख सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये क्षणोक्षणी अनुभव करत असतो, क्षणोक्षणी. परंतु त्या काही गोष्टी आपल्या लक्षात येतात, काही गोष्टी आपल्या लक्षात येत नाही आणि त्याचे परिणाम मात्र आपण भोगतो. आणि ते परिणाम जर भोगायला लागलो तर आपण त्या परिणामाचा जबाबदार कोणाला धरतो? इतरांना धरतो, दुसऱ्याला धरतो. आपण नाही स्वतः जबाबदार आहोत, परंतु आपण त्याला जबाबदार असतो, आपणच ते करत असतो, ही जाणीव मात्र आपल्याला नसते. किंवा अर्थ कामा हित कामा किंवा फासुक कामा म्हणजे ज्या गोष्टींपासून ज्या गोष्टीमध्ये अर्थ आहे, ज्या गोष्टीकडून फायदा आहे, हित आहे, असे जे काही पुरुष जे आहेत किंवा त्यांचा जो असमागम म्हणजे काय, ते आपल्या सानिध्यात येत नाही. कशाप्रमाणे माता पिता जे आहेत, भाता म्हणजे काय भाऊ मित्ता अमच्चा तेही असमागम मिस्सी भाव अमिस्सी भाव इति काय पियेही विपयोगो दुःख. म्हणजेच काय, हे जे काही मी सांगितले हे सगळे लोक काय आहेत, प्रिय आहेत आणि त्यांचा काय म्हणतात त्याला विपयोगो म्हणजे दूर जाणे असा. तर जे जे भगवान बुद्धांनी सांगितलंय पियेही संपयोगो पियेही विपयोगो आणि अपियेही संपयोगो, त्याचं हे भगवान बुद्धांनी अनंत कामा अनंत हिता अफासुका हे जे त्याचं वर्णन सांगितलेलं आहे ते इथे समजणं महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी हे दुःख जे आहे, प्रथम दुःख जे आहे ते सांगितले आहे. आणि हे जे दुःख जे आहे हे दुःख आपल्याला आपण बुद्धीच्या स्तरावरती म्हणजे हे दुःख आहे हे सत्य आपण जाणलं पाहिजे, हे सत्य आहे हे आपण स्वीकार केला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. दारू पिणाऱ्याला व्यक्तीला म्हटलं की तू दारू पितोय त्यामुळे तुझं लिव्हर खराब झालं, तर तो हे आणि तू त्यापासून दुःख भोगतोय, तर तो ते मानायलाच तयार होत नाही किंवा ते सत्य तो स्वीकारतच नाही. तो म्हणतो नाही दारूने मला काही होत नाही, हे दुसरा आजार काय वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे स्वीकार करणं, दुःखाचा स्वीकार करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि त्यानंतर त्या दुःखाचा ते परिज्ञेय म्हणजेच काय, ते संपूर्णपणे ज्ञात करून घेणं. कशाच्या आधारावरती? बुद्धीच्या आधारावरती, बुद्धीच्या मार्गाने हे संपूर्ण दुःख जे आहे ते जाणून घेणं, जाणावे किंवा समजून घेणं हे महत्वाचं आहे. ह्या स्टेप्स आहेत आणि हे सगळं जाणून घेतल्यानंतर हे तुम्हाला फील झालं पाहिजे. म्हणजे काय, परिज्ञातंग म्हणजे काय, आता संपूर्णपणे हे जे काही दुःख जो आहे, याचा जो पसारा आहे, याचा जो आवाका आहे, ते काय आहे हे परिज्ञातंग हे समजून घेणं महत्वाचं. ही थर्ड स्टेप आहे, आलं लक्षात. तर ह्या 3 स्टेप जे आहेत हे दुःखाच्या याच्यामध्ये येतात. दुःख हे स्वीकार करणे,
नंतर दुःख हे परिज्ञेय आहे, म्हणजे आपण त्याला जाणून घेणे बुद्धीच्या स्तरावरती हे एक पायरी आहे, आणि ते जाणत असताना मी जाणून घेतले हे फील झालं पाहिजे, ही तिसरी स्टेप आहे. असं भगवान बुद्धांनी हे जे 4 आर्य सत्य आहे त्याच्या प्रत्येकी 4चे 3-3 परत स्टेप सांगितलेले आहेत. खूप छान आहे त्या जर समजल्या तरच आपल्याला हे 4 आर्य सत्य समजतात. तर अशा प्रकारे अनुदिनं मनुष्य काय अनुदिनं म्हणजे प्रत्येक दिवशी मनुष्य दुःखं काय अनुभवती, म्हणजेच काय दुःखाचा काय करतो अनुभव घेत असतो. सो धनं गेहं रथं अन्नं पानं बहुविधं इच्छती, तो काय वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टी काय तो इच्छा करत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी कदाची लभती, म्हणजे कधी कधी लाभ होतो आणि कधी कधी काय होतं लाभ होत नाही. मग कदाची लभती, तर ते लाभल्यानंतर हे सगळं लाभल्यानंतर तदा म्हणजे तेव्हा तं संरक्षणं म्हणजे त्याचं संरक्षण करण्यासाठी दुःखं अनुभवती. झोप लागते का खूप पैसे असल्यानंतर, खूप प्रॉपर्टी असल्यानंतर? नाही लागत. खूप लोकांचा अनुभव आहे, खूप प्रॉपर्टी असणारे लोक इंजेक्शन घेतात, गोळ्या घेतात, त्या प्रॉपर्टीचं कोणी घेऊन जाऊ नये, कोणी चोरून घेऊ नये, कोणी आपल्या नावावरती हे करू नये, किंवा आपल्याला कोणी मारून टाकू नये, ह्या भीतीपोटी त्यांना झोप लागत नाही. मग हे काही सुख आहे का? हे पण एक दुःखच आहे ना. तं संरक्षणं अर्थे वे ते न सयंती म्हणजे ते झोपत नाही. आलं लक्षात? ते झोपत नाही. आणि कदाची म्हणजे एखाद्या वेळेस कदाची सो न लभती, म्हणजे त्यांना हे जर समजा नाही मिळालं तर काय होतं, तदापि दुःखं अनुभवती, ते सुद्धा काय त्यांच्यासाठी दुःख असते. एवं खणे खणे तत्थ दुःखा वेदना उपजती, अशा प्रकारे क्षणाक्षणाला दुःखाची वेदना जी आहे ती काय निर्माण होत असते, उत्पन्न होत असते. तर हा एक पहिला भाग जो आहे भगवान बुद्धांनी सांगितला, दुःख आर्य सत्यम. आलं लक्षात? हा याच्यामध्ये हे सगळं प्रकरण जे आहे दुःख आर्य सत्यम मध्ये जातीपी दुःख, नंतर पियेही अपियेही वगैरे हे तुमच्या निबंधामध्ये आलं पाहिजे, हे शब्द आले पाहिजे, म्हणजे तुमचा निबंध काय एकदम स्ट्रॉंग बनेल. ओके. दुसरं आर्य सत्य काय आहे? दुसरं आर्य सत्य काय आहे? दुःख समुदय आर्य सच्चाय. आता हे समुदयच्या अर्थाचं काय आहे, उत्पन्न होणे पण होतो आणि कारण पण होतो. आलं लक्षात? तर यंग दुःखं भवती म्हणजेच काय, जे दुःख निर्माण होते तसं काय असते, कारणं अत्ती. तंग तसं कारण, हे जे काही दुःख उत्पन्न होतं त्याचं काय असते, कारणच असतं. विनाकारण कोणतीही गोष्ट उत्पन्न होत नाही, हा भगवान बुद्धांचा मूल मंत्र आहे. कारणं पटिच्चं दुःखं उपपज्यती. कारणं पटिच्च म्हणजे काय, कारण, त्याच्या कारण, पटिच्च समुत्पाद म्हणजे कारणाने उत्पन्न होणे असं. तर तं पटिच्चं दुःखं उपजती म्हणजे त्या कारणाने ते उत्पन्न होत असतं. आता ते कारण कोणचं आहे? तस्य कारणं तण्हा, तृष्णा. त्याचं कारण काय आहे? तृष्णा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तण्णाच ती विदा होती. आता ही जी तृष्णा जी आहे त्यामध्ये 3 प्रकार आहेत. तर काम तण्णा, भव तण्णा, नंतर विभव तण्णा, या 3 आहेत. तर काम तण्णामध्ये का भगवान बुद्ध काय म्हणतात की इंद्रिय सुखस्य इच्छा. आता इंद्रिय सुखस्य इच्छा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की हे जे काही आपले ज्ञान इंद्रिय जे आहेत, तर त्या ज्ञान इंद्रियांना सुख मिळावं अशी इच्छा असणे म्हणजेच काय, कामतण्णा. आणि भगवान बुद्धांनी ह्या इंद्रियांचे सुख जे आहे त्यालाच पंचकाम गुण असं म्हटलेलं आहे. तर हा फार महत्वाचा, दुःखाच्या संदर्भातला हा फार महत्वाचा भाग आहे. काय, इंद्रिय सुखस्य काय आहे, तण्णा, यालाच काम तण्णा असं म्हटलेलं आहे. आणि भवतण्णा काय आहे,
इमस्मिन लोके अपरस्मिन लोकेच वासस्थाय इच्छा, म्हणजे ह्या लोकामध्ये आणि परलोकामध्ये आपण गेलं पाहिजे याची इच्छा, तृष्णा ठेवणे, हे म्हणजे काय? भव तण्णा. आता इमस्मिन लोके म्हणजे काय? आता आपण मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहोत, तर असं कोणीही असं म्हणत नाही की मला आता मी आलेलो आहे, बरेच दिवस जगलो आहे, आता खूप कंटाळा आला, तरुणपणात म्हणा किंवा प्रौढपणात किंवा थोडं म्हातारपण येण्याच्या आधी बस झाला, आता आता मला मरायचं आहे, मला जगायचं नाही ह्या लोकांमध्ये, मनुष्य लोकांमध्ये, असं म्हणतो का माणूस? नाही. अहो, डोकं दुखायला लागलं, छातीत जळायला लागलं, जळजळ व्हायला लागलं की लगेच दवाखान्यात पळतो. कशासाठी पळतो? की मी मरून जाऊ नये म्हणून. जगायची इच्छा असते, त्यालाच म्हणतो आपण भवतण्णा. न मरण्यासाठी मनुष्य काय करत असतो? प्रयत्न करत असतो, तृष्णा, इच्छा व्यक्त करत असतो, त्यालाच आपण काय म्हणतो? भवतण्णा. ओके. आणि विभवतण्णा म्हणजे काय? विभवतण्णा म्हणजे भवपथ्थनावसन ससत दिठ्ठी सहगतस्य रूपारूप भवरागस्य एतं अधिवचन. ओके. हे जे काय आहे हे भवतण्णाचा विषय आहे. भवपथ्थनावसन म्हणजे मी जिवंत राहो अशी पथ्थना. पथ्थना म्हणजे काय? प्रार्थना. पथ्थना म्हणजे काय? प्रार्थना. म्हणजे त्या प्रभावाने अशा शाश्वत दिठ्ठीच्या सोबत रूप आणि अरूप आणि रागाच्या, हे काय आहे? भवतण्णाचं हे अधिवचन आहे. आणि नंतर विभवतण्णा म्हणजे काय? विभवतण्णा इति परविनाश चिंता. बघा, परविनाश चिंता म्हणजे दुसऱ्याचं काय हो? अकल्याण हो, अमंगल हो, असा विचार करणारे जे लोक जे आहेत ते ह्या विभाव तण्णामध्ये असतात, सतत असतात. त्यांना म्हणजे त्याला काही लिमिट नसतं. ते म्हणजे स्वतःच्या प्रगतीपेक्षा, स्वतःच्या लाभापेक्षा दुसऱ्याचं नुकसान कसं होईल, त्याची जर प्रगती झाली तर त्याची अधोगती कशी होईल याच्या चिंतेमध्ये असतात. आणि अशा असंख्य लोक तुमच्या आजूबाजूने असतात. तुम्ही काय म्हणतात त्याला, डोळे झाकून ब्लाइंडली तुम्ही राहू नका. आलं लक्षात? तुम्हाला त्यांचं काय, त्यांना बोलून किंवा हे करून त्यांना नाराज करायचंय किंवा राग व्यक्त करायचा असं नाही. पण यू शुड हॅव दॅट, काय म्हणतात त्याला, अँगल टू सी हू इज युअर एनिमी. आलं लक्षात? की जे तुमचं काय करतात? विनाशाची चिंता करतात, विचार करतात. आणि ते कळतं जर तुम्ही जर व्यवस्थित त्यांचा अनुभव घेतला. आणि सहवासातून माणूस कळतो, नुसतं जवळ हाय हॅलो केल्याने माणूस कळत नाही. आणि त्यातही जर प्रतिकूल परिस्थिती जर आली तुमच्यावरती, तर त्यावरनं तर आणखी जास्त मनुष्य आपल्याला ओळखता येतो. तर त्यावेळेस कळतं की खरा मित्र कोण आणि खरा शत्रू कोण. तर अशा प्रकारे जो शत्रू जो आहे त्याला ओळखणं हे पण महत्वाचं आहे. आणि आपण दुसऱ्याचं कोणाचंही विनाश हो अशी चिंता न करणे म्हणजेच काय? विभवतण्णा नष्ट करणे, अशा प्रकारचा त्याचा अर्थ आहे. किंवा परापुगला विनश्य म्हणजे दुसरा व्यक्तीचं काय? नाश हो किंवा त्याचं नुकसान हो, अधोगती हो. विनश्य नस्यय इति इच्छा म्हणजे अशा प्रकारची इच्छा. किंवा उच्छेद दिट्ठी सगतस्य रागस्य एतं अधिवचन म्हणजेच काय? चुकीच्या कल्पना ज्या आहे, मत जे आहे, दृष्टिकोन जे आहे, त्याच्यासोबत राग म्हणजे लोभाचा, हे काय आहे? लोभाचं हे काय? अधिवचन आहे, विभवतण. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी दुःख समुदय अरिय सच्च हे सांगितलेलं आहे. या सगळ्या आता हे शॉर्टकट मध्ये आहे, परंतु त्रिपिटकामध्ये प्रत्येक गोष्टीवरती हे सुद्धा काय आहे? सगळ्या डिटेलमध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. ओके. आता तिसरा जो आहे दुःख निरोध आर्य सच्च. आता तुम्हाला जर तुम्ही परिज्ञात म्हणजे सगळं दुःख तुम्हाला समजलं की असं असं आहे, मग तुम्हाला ही बुद्धी सुचली पाहिजे की हे जे दुःख उत्पन्न झालेलं आहे
तर त्याचा मूळ कारण काय? कोणचा असा प्रसंग आहे किंवा कोणची अशी घटना आहे की त्या घटनेतून माझ्या चित्तामध्ये अशा प्रकारचा विचार आला. एकतर म्हणजे प्रगतीचा विचार आला किंवा अधोगतीचा विचार आला. हे पॉइंट आउट करणं, हे पॉइंट आउट होणं तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. हे ज्याला कळतं तो लगेच त्यापासून परावृत्त होतो. ज्याला दुःखाचं कारण कळालं तो व्यक्ती पुढे जात नाही. ते कर्म करत नाही. त्या कर्मामुळे जे काही फळ मिळणार असते सुखद किंवा दुःखद, त्या फळाचं तो भागीदार होत नाही. हे लक्षात घ्या. म्हणून दुःख तुम्हाला कळाल्यानंतर हे जे समुदाय जे आहे, याचं कारण जे आहे, याच्यावरती चिंतन करणं म्हणजे ते बुद्धीच्या स्तरावरती समजून घेणं आणि ते स्तरावरती समजल्यानंतर ते जाणून घेणं आणि त्यानंतर ते जाणून घेतल्यानंतर ते मी भावित केलं आहे, त्याचा अनुभव केलेला आहे, हे समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर मग हे कारण जे आहे, ह्या कारणाचा आता विनाश केला पाहिजे, हे दूर केलं पाहिजे, हे नष्ट केलं पाहिजे. ही भावना, हा विचार हे तुमच्या मनामध्ये उत्पन्न झाला पाहिजे. त्यालाच निरोध म्हणतो आपण. निरोध करणे म्हणजे काय? नष्ट करणे, थांबवणे. आलं लक्षात? हे जी चित्तामध्ये ही जी काही शृंखला सुरू असते ती थांबवणे. कोणची शृंखला? दुःखाला निर्मित करणारी जी शृंखला जी असते, तो जो विचार असतो तो थांबवणे हा अतिशय महत्वाचा असतो. तर अशा गोष्टीला थांबवण्यासाठी दुःख निरोध आर्य सत्य. आता हे थांबवणं सुद्धा हे आर्य सत्य आहे. हे सगळ्यात मोठं श्रेष्ठ सत्य आहे. तर त्यावेळेस भगवान बुद्ध असं म्हणतात, यं दुःखं उपज्जती, म्हणजे जे दुःख उत्पन्न होतं तस्स कारणं अस्ति, म्हणजे त्याचं कारण आहेच. जे दुःख उत्पन्न होतं त्याचं कारण आहेच. मग तस्स कारणस्य विनाशेन, म्हणजे त्या कारणाचा विनाश, दुःखाचा विनाश भवती, दुःखस्य विनाशो भवती, म्हणजे दुःखाचा विनाश होतो किंवा निर्माण करता येतो असा. तस्मा, म्हणून भगवान बुद्ध कथेसी, तस्मा म्हणजे काय? म्हणून, त्यामुळे भगवा बुद्धो कथेसी, काय म्हणतात, काय सांगितलं भगवान बुद्धांनी? तन्हाय विपहानेन दुःखस्य निरोधो भवती. आता जी कारण आपण बघितलं, दुःख समुदय काय आहे? तृष्णा आहे. मग त्याचा निरोध, त्या तृष्णाचा निरोध करणं हेच सत्य आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, तन्नाय विपहानेन, म्हणजे तृष्णाचा पहान म्हणजे काय? नष्ट करणे, प्रहार करणे, निरोध करणे असा त्या अर्थाने. तर तो काय असतो? दुःखाचा काय होतो? निरोध होतो. म्हणजे ते दुःख सो तस्य दुःखस्य यो निरोधो तस्य एव नामं निब्बाण, म्हणजे त्या दुःखाचा जो निरोध जो असतो त्यालाच काय म्हणतात? त्याचंच नाव काय आहे? निब्बाण आहे. निब्बाण प्राप्त करणे म्हणजे काय? तृष्णा नष्ट करणे आणि संपूर्ण विकार नष्ट करणे, यालाच तर निब्बाण म्हटलेलं आहे. निर्वाण म्हणजे वाण म्हणजे काय? तृष्णाच आहे. वाणचा अर्थ तृष्णाच होतो. निर म्हणजे काय? काढून टाकलेलं वगैरे सगळे. तर अशा प्रकारे एवं तण्हाय, अशा प्रकारे तण्हाय म्हणजे तृष्णेच्या विपहानेनं, म्हणजे तृष्णाचा नष्ट केल्याने निब्बाणस्य लाभो भवती, निब्बाणाचा काय आपल्याला लाभ होतो. लक्षात? इति अत्तो, म्हणजे अशा प्रकारे त्याचा काय आहे? अर्थ आहे. समुदय निरोधनेव दुःखं निरुज्यन्ति, जे कारण आहे त्याचा निरोधानेच काय होतं? दुःख हे नष्ट होतं. इमं अर्थं प्रकाशेंतो भगवा बुद्धो कथेसी, म्हणजे हा अर्थ प्रकाशित करीत असताना भगवान बुद्ध म्हणाले. काय म्हणाले बघा, हे पण फार महत्वाचं आहे. यथापि मूले अनुपद्रवे दल्ले छिन्नोपि रुक्को पुनरेव रुहति, एवंपि तन्नानुसये अनुहते निबद्धती दुःखम इदं पुनः पुनः. तर हे जे कोटेशन जे आहे
ते हे काय सांगतं आपल्याला? यथापि मुले अनुपद्रवे धल्ले, म्हणजे हे जे मूळ जे आहे, जे वृक्षाची उपमा आहे, तो वृक्षाची जी मुळं जे आहे ते काय त्रास देत असतात, दृढपणे ते आतमध्ये असतात, म्हणजे खालपर्यंत ते रुजलेले असतात आणि ते काय करत असतात? उपद्रव करत असतात. म्हणजेच काय करत असतात? जरी आपण छिन्नोपी वृक्षो, म्हणजे जर आपण त्या वृक्षाला वरवरनं नुसतं छाटलं, परंतु मूळ जर समजा त्याचा आपण उखडून टाकलं नाही, तर काय होतं? वृक्ष पुनरेव रुहती. रुह म्हणजे काय? उत्पन्न होणे. म्हणजे पुन्हा पुन्हा ते काय उत्पन्न होते. एवंपी म्हणजे त्याचप्रमाणे तन्ना अनुसये, म्हणजे तृष्णाचे जे अगदी खालच्या स्तरावरती जे काही तृष्णा लपलेली आहे त्याला अनुसय म्हणतात. ती जे अनुसय जे आहे ते जोपर्यंत आपण काढून टाकत नाही, अनुहते म्हणजे जोपर्यंत आपण त्याचं हनन करत नाही, तोपर्यंत काय हे जे दुःख जे आहे ते पुन्हा पुन्हा काय होत असतं? निर्माण होत असतं, पुन्हा पुन्हा जन्म घेत असतं. तर पूर्ण मुळापासून, जसं की वृक्षाला आपण मुळापासून काढल्यानंतर परत त्याला फांद्या वगैरे, पानं वगैरे, फळं काही येत नाही, तसंच हे जे तन्ना अनुसय जे आहे ते आपण पूर्णपणे काढून टाकलं पाहिजे. अशा प्रकारे भगवान बुद्ध सांगतात. निब्बानं ही आगम्य तन्ना असेसा विरज्यती निरुज्यती, म्हणून निब्बाण येऊन तृष्णा असेसा, म्हणजे कोणत्याही प्रकारची सेस न राहिलेली तृष्णा असेसा ही काय आहे? विरज्यती म्हणजे स्वतःला त्या विकारापासून डिटॅच म्हणजे दूर करते, आणि निरुज्यती म्हणजे काय? नष्ट करत असते. तस्मातं तस्सा एव तन्नाय अशेष विराग निरोधोती उच्यती, म्हणून त्यांना त्याच तृष्णेला अशेष विराग निरोधो. अशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा शेष नाही. विराग आलं लक्षात, म्हणजे कुठल्याही प्रकारचा राग नाही, असा निरोध, अशा प्रकारची जे नष्ट जे होतं ना त्यालाच काय म्हणतात? निब्बाण म्हणतात. अशा प्रकारे भगवान म्हणतात. निब्बाणंच आगम तन्ना चजीयती मुच्यती न अल्यती, म्हणजे निब्बाणाचाच ला येऊन तृष्णाचा काय होतो? त्याग केला जातो, तृष्णेचा त्याग केला जातो, मुक्त केलं जातं, किंवा त्याकडे आपण तृष्णेकडे झुकत नाही. न अल्लीयती, त्याकडे आपण झुकत नाही. तस्मा निब्बानं चागो पटी निसर्गो मुक्ती अनालयोती उच्चती एवमेव ही निब्बानं, म्हणून निब्बाण काय आहे? त्याग आहे. पटी निसर्गो म्हणजेच काय? रिजेक्शन. निसर्ग म्हणजे काय? रिजेक्शन. आपण निसर्ग म्हणतो की नाही मराठीमध्ये, तर निसर्ग ह्या शब्दाचा काय आहे? आपण म्हणतो किती सुंदर निसर्ग आहे, परंतु तो निसर्ग सुंदर नाही. तुम्हाला झाडी दिसली भरपूर, वन दिसलं, हिरवगार दिसलं, पहाड दिसले वगैरे, सूर्य दिसला सकाळचा की तुम्हाला खूप छान वाटतं, पण हा जर निसर्ग जर असेल तर त्याचा खरा अर्थ काय आहे? निसर्ग म्हणजे रिजेक्शन. निस्सरती, निस्सरण असे शब्द आहेत त्या याचे. म्हणजे हा जो निसर्ग जो आहे त्याला असं नाव काय पडलेलं आहे की इथे कोणतीही गोष्ट कायम टिकत नाही, ती काय केली जाते? त्याचं रिजेक्शन केलं जातं. चलो टाइम हो गया, नष्ट हो जाओ, अशा पद्धतीने. अशा पद्धतीने ह्या निसर्गाचा नियम आहे, म्हणून त्याला निसर्ग म्हणतो आपण, निसर्ग म्हणतो. तर इथे कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही, म्हणून पटी निसर्गो अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. एवमेवं ही निब्बाणं. आता अशा प्रकारे 3 आर्य सत्य झाले, आणि चौथा जो आहे सगळ्या शेवटी पटिपदा आर्य सत्यं, म्हणजे दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सत्यं. तर हे जे आहे दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सत्यं, तस्य दुःखस्य निरोधाय भगवता बुद्धेन एकं मग्गं पतिष्ठिकं. आता हा जो निरोध करायचा आपल्याला, जे नष्ट करायचं आहे, तर त्यासाठी भगवान बुद्धांनी काय दिलेला आहे? एक मार्ग दिलेला आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी नुसतं रिसर्च झाला, शोध लावला, हा मी हा शोध लावलेला आहे, बस एवढं सांगून झालेलं नाही, तर त्याच्या नष्ट करण्यासाठी सुद्धा
मार्ग सांगितलेला आहे. त्यांनी स्वयं अभिज्ञा सच्चिकत्वा धम्मं पकासेती म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांनी तो दाखवलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत, त्या सांगितलेल्या आहेत आणि तोच मार्ग भगवान बुद्धांनी सांगितलाय. त्याच मार्गाला काय म्हणतो आपण? सो मग्गो अठ्ठेही अंगेही समन्नागतो, म्हणजेच तो काय? आर्य अष्टांगिक मार्ग आहे. अशा प्रकारचा हा जो मार्ग जो आहे त्यालाच आपण काय म्हणतो? अर्यो अष्टांगिको मग्गो. तस्यैव नामं अर्यो अष्टांगिको मग्गो. आता त्यालाच दुसरं काय नाव आहे? सा एव मज्जिम पटिपदा. त्यालाच आपण दुसरं काय म्हणतो? मज्जिम पटिपदा सुद्धा म्हणतो. ओके. तस्य अंगानी इमिना होती, म्हणजे त्यांचे त्या मार्गाचे अंग इमिना म्हणजे काय? हे आहेत. कोणचे आहेत? सम्मा दिठ्ठी, सम्मा संकप्प, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा व्यायामो, सम्मा सती आणि सम्मा समाधी. ओके. हे त्याचे अंग आहे. आता हे आर्य अष्टांगिक मार्गाच्या संदर्भामध्ये एक महत्वाची गोष्ट की हे जे आर्य अष्टांगिक मार्ग जे आहेत हे एकमेकांवरती रिलेटेड आहे, म्हणजे एकमेकांवरती अवलंबून आहे, डिपेंडंट आहे. आलं लक्षात? बरेचसे लोक असं म्हणतात की आर्य अष्टांगिक मार्गचं पालन केलं की तुम्हाला निब्बाण प्राप्त होते. ह्या भ्रमात राहू नका. फक्त आर्य अष्टांगिक मार्ग जो आहे हा समाधीचा काय आहे? सम्मा समाधी प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या ऍक्सेसरीज आहे. म्हणजेच काय? ऍक्सेसरीज म्हणजे आवश्यक गोष्टी, रिक्विसाइड, परिखार. जसं आपण भिक्खूला जे हे देतो की नाही, परिखार, अठ्ठपरिखार देतो, तर भिक्खूंना त्या गोष्टींची काय आहे? आवश्यकता आहे. आलं लक्षात? ती कॉज आहे. आलं लक्षात? ते मूळ आहे, रिझन आहे. तर तसं हे सम्मा समाधी प्राप्त करण्यासाठी ह्या 7 गोष्टी ज्या आहेत दॅट इज द रिक्विसाइट, परिखार. आलं लक्षात? उपनिसंसो असं त्याला शब्द आहे. तर त्यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची जी आहे गोष्ट ती आहे सम्मा दिठ्ठी. सम्मा दिठ्ठी शिवाय तुम्ही योग्य मार्गाने जाऊ शकत नाही. सम्मा दिठ्ठीचं एक थोडक्यात उदाहरण देतो. तुम्हाला मुंबईला जायचं आहे, घरातून निघाले, तुम्ही रेल्वे स्टेशनला गेले. रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर तुमची सम्मा दिठ्ठी जर जागृत असेल तर मुंबईकडे जाणाऱ्या दिशेच्या ट्रेनमध्ये तुम्ही बसणार. जर समजा मिथ्या दृष्टी तुमच्या मनामध्ये आली, भ्रमित झालात किंवा तुमची सती त्यावेळेस जागृत नसली आणि तुम्ही भुसावळकडे जाणाऱ्या गाडीच्या मध्ये बसला तर तुम्ही सम्मा समाधीपर्यंत पोहोचू शकता का? नाही पोहोचू शकत. तर ह्या सम्मा समाधीकडे जाण्यासाठीचे जे काही योग्य स्टेप्स आहेत, मार्ग जे आहेत, त्या कोणत्या आहेत आणि कशा आहेत याचं यथाभूत दर्शन असणं, यालाच काय म्हटलेलं आहे? सम्मा दिठ्ठी म्हटलेलं आहे भगवंतांनी. आणखी दुसरं काय म्हटलंय? 4 आर्य सत्य जे आहे त्याचं ज्ञान असणं. 4 आर्य सत्याचं ज्ञान असणं ही सुद्धा काय आहे? सम्मा दिठ्ठी आहे. आणि सम्मा दर्शन म्हणजे योग्य पद्धतीने बघणे. त्यानंतर पटिच्च समुत्पादस्य ज्ञानांच, म्हणजेच काय? पटिच्च समुत्पाद म्हणजे दुःखाची निर्मिती कशी होते याचं ज्ञान असणं हे सुद्धा काय आहे? सम्मा दिठ्ठी आहे. तर अशा प्रकारे एवमेव धम्मस्य स्वभाव जानन, म्हणजे धम्माला स्वभाव, भावासहित त्याचा जो भावार्थ आहे त्याचं जाणणं, यालाच काय म्हणतात? सब्बे संखारा अनिच्छा, सब्बे संखारा दुःखा, सब्बे धम्मा अनत्ता इति सम्मा दिठ्ठी. म्हणजे तुम्हाला जर याचं ज्ञान झालं, सब्बे संखारा दुःखा, जे सगळे संकार जे आहेत ते काय? दुःख आहेत. सब्बे संखारा अनिच्छा, सगळे संस्कार जे आहेत ते अनित्य आहेत. आणि सब्बे संखारा अनत्ता, हे जे 3 लक्षण आहेत याची सुद्धा ज्ञान होणं ही सुद्धा काय आहे? सम्मा दिठ्ठी आहे. तर ही जी दिठ्ठी आहे हीच दिठ्ठी आपल्याला आधी प्राप्त होत नाही, त्यामुळे आपण चुकीच्या मार्गाने जातो. अशा पद्धतीने अयंग मग्गो
मिच्छादिठ्ठी पजहती निरोधं आरंभणं करोतीच. म्हणजे अशा प्रकारे हा जो मार्ग जो आहे तो मिच्छादिठ्ठी जे आहे त्याचा तो काय करत असतो, निरोध करत असतो, त्याग करत असतो आणि तो आरंभण करतो म्हणजे त्या विषयाकडे तो वळतो. तस्मा भगवता इमेषु अठ्ठेषु धम्मेषु पठमं सम्मादिट्ठी निब्बान अधिगमाय देसिता. म्हणून भगवान बुद्धांनी ह्या आठ मार्गामध्ये पठमं सम्मादिट्ठी म्हणजे सुरुवातीलाच सम्मादिट्ठी निब्बाण अधिगा म्हणजे निब्बाण प्राप्त करण्यासाठी काय दिलेले आहे, प्रथम क्रमांकावरती सम्मादिट्ठीला घेतलेला आहे किंवा त्याचा उपदेश केलेला आहे. तर हे अशा प्रकारे सम्मादिट्ठी आपण स्वतःचं परीक्षण करा, आपल्यामध्ये आहे का सम्मादिट्ठी. नसेल तर त्याचा व्यायाम करा म्हणजे प्रयत्न करा. नसेल तर त्याची आपल्या मनामध्ये सती उत्पन्न करा. ह्या तिन्ही गोष्टी जर समजा तुमच्यामध्ये असल्या तरच तुम्ही निब्बाणाच्या योग्य दिशेने तुम्ही जाऊ शकता. मग त्याचबरोबर मग सम्मादिट्ठी जर असेल तर मग तुम्हाला तो त्याप्रमाणे समाधीकडे जाण्यासाठी सम्मा संकल्प करावा लागेल. म्हणजेच काय, एक दृढ निश्चय करावा लागेल, संकल्प करावा लागेल. तर इथे सम्मा संपक्को इति दृढं संपक्को म्हणजेच काय, सम्मा संकल्प म्हणजे काय, दृढ संकल्प अथवा सम्मा अभिनिरोप लक्षणो सम्मा संकल्पो किंवा योग्य प्रकारे त्या चांगल्या गोष्टींचं जे काही निरोपण आहे आपल्या मनामध्ये हे करणं हे काय आहे, सम्मा संकल्प आहे. तर अयंपी मग्गो मिच्छा संकल्प आदिनी पजयती. म्हणजे हा मार्ग काय करत असतो, मिच्छा म्हणजे चुकीचा व्यर्थ मार्ग जो आहे त्याचा काय करत असतो, त्याग करत असतो. सम्मा संकल्पो इति भेदन ती विधंग होती. म्हणजे सम्मा संकल्प हे सुद्धा किती प्रकारचे असतात, ती विधम भेदेन किती, 3 प्रकारच्या भेदाने म्हणजे प्रकारचे वगैरे. कोणचा सम्मा संकल्प, नेखम्म संकल्पो, अव्यापाद संकल्पो, अविहिंसा संकल्पो. म्हणजे 3 प्रकारचे नेखम्म संकल्प, अव्यापाद संकल्प आणि अविहिंसा संकल्प. आता काम तो निसटतो ती नेखप्प म्हणजे हे जे मी तुम्हाला काम जे सांगितले 5 पंचगुण सांगितलेत, काम गुण सांगितले, नंतर इंद्रिय 5 सांगितले, तर त्याच्यापासून निसटलेला म्हणजे त्याच्यापासून दूर गेलेला त्यालाच काय म्हटलेलं आहे भगवान बुद्धांनी, नेखम्म संकल्प. त्यानंतर व्यापादतो निसटतो म्हणजे व्यापादापासून दूर गेलेला अव्यापाद संकल्प. विहिंसाय निसटतो ती अविहिंसाय संकल्प म्हणजेच काय, हिंसा करण्यापासून दूर गेलेला निसटलेला जो आहे तो काय आहे, अहिंसा संकल्प. त्यानंतर आहे सम्मा वाचा. म्हणजे तुमची जर सम्मादिट्ठी असेल तरच तुम्ही सम्मा संकल्प योग्य पद्धतीने करू शकता. सम्मा संकल्प जर तुमचा असेल तरच तुम्ही ते सम्मा वाचा बोलू शकता. नाहीतर मनामध्ये संकल्प वेगळा आणि बोलतोय वेगळा असं होता कामा नये. जर दृढ संकल्प असेल तर त्याच पद्धतीने तुम्ही सम्मा वाचा करू शकता, अन्यथा नाही. हे एकमेकावरती डिपेंडंट आहे. जर तुमचा सम्मादिट्ठी नसेल चांगला तर तुमचा सम्मा संकल्प व्यवस्थित होऊ शकत नाही किंवा सम्मा वाचा पण व्यवस्थित होऊ शकत नाही. तुम्ही ते ऑलिम्पिक मध्ये हे बघितलेलं आहे का, रिले शर्यत बघितलेली आहे, ती गोल असते, त्यांच्या हातात दांडे असतात आणि काही काही अंतरावरती मग ते खेळाडू उभे असतात, मागचा पळ देतो जोरात आणि तो आपल्या भिडूला तो दांडा देतो, तो भिडू लगेच पुढे पळतो, लगेच तो पुढच्या हातात दांडा देतो, लगेच पुढे येतो वगैरे आणि शेवटी येतो. तर त्या पद्धतीचा प्रकार म्हणजे अष्टांगिक मार्ग आहे, रिले शर्यत आहे. सम्मादिट्ठी पळत पळत येते, सम्मा संकल्पला ते सगळा आधार देते, मदत करते, मग सम्मा संकल्प धावायला लागतो. मग सम्मा संकल्प धावायला लागला, तो धावत धावत सम्मा वाचाला येतो आणि तो लगेच तो जे काही आहे दांडा ऊर्जा वगैरे जे काही आहे तो त्याला देतो
असे एकमेकांना ते असे देत देत सगळ्यात शेवटी मग मनुष्य काय करत असतो, सम्मा समाधी प्राप्त करत असतो. यालाच अष्टांगिक मार्ग म्हटलं जातं. म्हणजेच काय, एक गोष्टीचं पूर्णत्व झाल्याशिवाय दुसरा, जर एखाद्या खेळाडूने तो मागच्या खेळाडूंनी त्याला दांडा दिला आणि तो पुढे पळालाच नाही, तर पुढचा पळणार आहे का? पुढचा धावू शकतो का? नाही धावू शकत. तो तिथेच थांबून जाईल, संपला विषय तिथेच. त्याच प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस आवश्यक आहे सम्मा समाधी प्राप्त करण्यासाठी. तशी सम्मा वाचा जी आहे ती काय आहे, मिच्छा वाचाय पटिव्रती. म्हणजेच काय, जी चुकीची जी वाचा जी आहे त्याच्यापासून काय दूर जाते, त्याच्यामध्ये रमत नाही. मग कोणची ती वाचा आहे, यथा मूसा वादा वेरमणी, नंतर पिसुण वाचाय वेरमणी, पुरुषाय वाचाय वेरमणी, संफ पलापा वेरमणी. हे गोष्टी तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे त्या ह्या एवढ्या काही डिटेल सांगण्याचा काही अर्थ नाही. पिसुण वाचा म्हणजे काय, चुगली वगैरे. परुसा वाचा म्हणजे कठोर किंवा संफ पलापा म्हणजेच काय, व्यर्थ बडबड. ही अशा प्रकारचं ह्या वाचेचं हे आहे. त्यानंतर सम्मा कम्मंतो वाचा एकदा का तुमची अशा प्रकारची जर झाली तर मग तुम्ही योग्य प्रकारचे कर्म करण्यास प्रवृत्त होतात. ते कोणचे सम्मा कम्मंतो? सम्मा कम्मंतो ती मिच्छा कम्मंते ही पटेल. म्हणजे चुकीचे जे कर्म जे आहे त्याच्यापासून दूर जाणे. ते कोणचे आहे? पाणाती पाता वेरमणी, अदिन्नादाना वेरमणी, कामेसु मिच्छाचारा वेरमणी. हे तीन जे आहे त्याच्यापासून दूर जाणं म्हणजेच काय, सम्मा कम्मंतो आहे, योग्य प्रकारचे कर्म. आता हे तीन जे दिलेले आहेत याचंही विश्लेषण भरपूर आहे. कामेसु म्हटल्यानंतर पूर्ण चक्कू विज्ञान, हे विज्ञान सगळे तुम्हाला सांग. त्यामध्ये 3 लक्षणं पण येतात वगैरे, चित्त चैतसिकाही येतात. कारण कर्म म्हटलं तर भगवान बुद्ध म्हणतात की चेतना ही अहं वदामी कम्मं. म्हणजेच चेतना जी आहे तेच कर्म आहे. आणि मग जो चेतनेचा अभ्यास करायला गेलो की मग आपण चित्त चैतसिकाकडे जातो. मग त्याचा सगळा व्यवहार म्हणजे कर्म हा इतका मोठा विषय आहे की तो संपत नाही. तर अशा प्रकारे सम्मा कम्मंतो हा एक भगवान बुद्धांनी अष्टांगिक मार्गामध्ये हे सांगितलेलं आहे. तर हे अदिन्नदाना आणि कामेसु वगैरे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. सम्मा आजीव. आता सम्मा आजीव म्हणजे काय, की जय योग्य प्रकारे तुमचं उदरनिर्वाहाचं साधन असलं पाहिजे. आलं लक्षात? सम्मा आजीवेन जीवितं कप्पनं. म्हणजेच काय, चांगल्या योग्य पद्धतीने तुमचं जीवन तुम्ही व्यतीत करतात अशा प्रकारे. हे सुद्धा काय आहे, चतुर्विधं. म्हणजे हे सुद्धा 4 प्रकार आहेत. वची दुच्चरितं, चतुर्विधं हे 4 प्रकारे. वचित दुच्चरितं, त्रिविधं काय दुच्चरितं, पहाय उभय सुचरितं एव सम्मा आजीवो उत्तो. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी सम्मा आजीव सांगितलेलं आहे. नंतर सम्मा व्यायाम म्हणजेच काय, प्रयत्न, कष्ट करणे. आलं लक्षात? धडपड करणे. तर ती धडपड कशाची करायची आहे, जी अकुशलानं धम्मानं पहानाय व्यायामो. म्हणजे जे अकुशल धम्म जे आहे त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करणे, दॅट इज द व्यायाम. आलं लक्षात? आणि कुशलानं धम्मानं अभिवृद्धी व्यायाम म्हणजे कुशल धर्माचं काय करायला पाहिजे, तुम्ही वृद्धी करायला पाहिजे. तर हा व्यायाम जो आहे, हा प्रयत्न जो आहे, हे जे कष्ट आहे ते तुम्ही केले पाहिजे. येन प्रकारेण अकुशला धम्मा विनिसयु. म्हणजे त्या कारणाने जे काही अकुशल धम्म जे आहेत ते काय होतील, नष्ट व्हावे किंवा नष्ट होतील. आणि कुशला धम्मा अभिवड्डेय म्हणजेच कुशल धम्म काय आहे, वाढतील. अशा पद्धतीने तस्स अर्थाय व्यायाम म्हणजेच त्याचा अर्थाने काय आहे, त्यालाच काय म्हणतात, व्यायाम. तर अशा प्रकारे सम्मा सती, शेवटी काय, सम्मा सती सम्म प्रकारेण सती उपठ्ठान. आता याच्यामध्ये सती म्हणजेच काय, जागरूकता, सजगता, कॉन्शियसनेस वगैरे, अलर्ट राहणे. जे काही घडतंय त्याची जाणीव होत राहणे.
जे बोलतोय त्याचा माहिती होत राहणे, जे करतोय त्याची माहिती होत राहणे, जे बघतोय त्याची आपल्याला माहिती असली पाहिजे. हे जे पंचेंद्रिय जे आहेत ना, जे आपण त्याच्या माध्यमातून जे काही अनुभव घेतो ना, ते नेमकं काय आहे याची जाणीव होत राहणे म्हणजे काय, सती जागृत राहणे. थोडक्यात आपल्या प्रॅक्टिकल अनुभवावरून मी तुम्हाला सांगितलेलं. म्हणजे त्याच्या हे आहेत नंतर सती उपत्थान ते जे आहेत 4 प्रकारच्या ज्या विपश्यना आहेत त्याच्या माध्यमातून हे तेच आहे. कायानुपसना म्हणजे काय, शरीरावरती काय काय चाललंय ते बघत राहणे. वेदनानुपसना म्हणजे काय, शरीरावरती कोणत्या कोणत्या प्रकारच्या वेदना उत्पन्न होत आहेत ते बघत राहणे. नंतर चित्तानुपसना म्हणजे काय, आपले चित्तामध्ये कोणते विकार, चित्त कुठं भटकता आहे, त्याच्यामध्ये कुशल अकुशल पाप पुण्य कशा प्रकारचे विषय उत्पन्न होत आहेत, तो म्हणजे काय चित्तानुपसना. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे काय, धम्मानुपसना. भगवान बुद्धांनी जे काही धम्म सांगितलेला आहे, तो काय धम्म सांगितलेला आहे, पटिच्च समुप्पाद सांगितलेला आहे, अष्टांगिक मार्ग म्हणजे 4 आर्य सत्य सांगितलेलं आहे. तर हे जे आहे, हे सगळे जे आहे ते सम्मासतीमध्ये येतात. हे सम्मासती जे आहे त्या सम्मासतीमध्ये तुम्हाला सत्य बोजांग, नंतर पंचस्कंद, नंतर 5 निवरण, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं ज्ञान होणे म्हणजे काय, हे तुम्हाला समजणे, जाणून करून घेणे, यालाच धम्मानुपसना भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या नंतर सम्मा समाधी ती सम्मा प्रकारेण एकस्मिन आलंबने कुशलस्य चित्तस्य एकाग्रता. बघा, एकस्मिन आलंबने कुशल चित्तस्य एकाग्रता, समाधीची व्याख्या म्हणजे एकाच विषयावरती तुमच्या कुशल चित्ताची एकाग्रता असणे, त्याला समाधी म्हटलेलं आहे भगवान बुद्धांनी. तर ही समाधी प्राप्त करण्यासाठी आपल्याला सम्मादिठ्ठीपासून हे सगळं कवर करत 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 मग आपल्याला सती एकदा प्राप्त झाली की मगच आपल्याला सम्मा समाधी व्यवस्थित प्राप्त होऊ शकते, हे लक्षात ठेवा. भाग हा अत्यंत कठीण आहे आणि म्हटला तर अत्यंत सोपा आहे. जर तुम्ही स्वतः प्रयत्न केले तर अत्यंत सोपा आहे. नाहीतर तुमच्या चित्तावरती तुमचा जर ताबा नसेल, तुमची इच्छा नसेल, तर तुम्ही त्याच्यातला एकही भाग पूर्ण करू शकत नाही. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी जे काही सम्मा समाधी सांगितलेली आहे त्यामध्ये रूप समाधी आणि अरूप समाधी असे भेदेन दुविधा म्हणजे 2 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. तर रूप समाधीमध्ये रूप भावना म्हणजे आकारावरती अभ्यास करणे, आलं लक्षात. म्हणजे रूप आलंबने चित्तस्य ठिती म्हणजे जे जे आकार किंवा आकृती वगैरे दिसते त्यावरती आपलं काय चित्त ठिती म्हणजे काय म्हणतात त्याला, ठेवणे, केंद्रित करणे. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी रूप आलंबनामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. आणि पुढे तृतीय ध्यान वगैरे हे जे आहे, प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान, हे 8 ध्यान जे आहेत हे तर फारच महत्वाचं आहे. याचा कोणी विचारच करत नाही, याच्यावर कोणी बोलतच नाही. ताकी भगवान बुद्धांनी दुःखाचा शोध ह्या ध्यानाच्या माध्यमातून लावलेला आहे. प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान आणि विपश्यनेमध्ये जे काही सांगितलंय ते ह्या प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ ध्यानामध्ये सगळ्या गोष्टी येऊन जातात. याचा कोणीही उहापोह करत नाही किंवा याचं विश्लेषण करत नाही. किंवा सगळेजण विपश्यना म्हणतात, परंतु विपश्यना तर आहेच, तो भाग नंतर भगवान बुद्धांनी डेव्हलप केलेला. परंतु सुरुवातीला सगळ्यात आधी भगवान बुद्धांनी जे 8 ध्यान जे आहेत त्याच्या माध्यमातूनच बोधी त्यांना प्राप्त झाली. त्यानंतर त्यांना पटिच्च समुप्पादाचं ज्ञान प्राप्त झालं, 4 आर्य सत्याचं ज्ञान प्राप्त झालं, ह्या 8 ध्यानामधूनच प्राप्त झालं. आणि त्यानंतर मग भगवान बुद्धांनी स्वतःची जी प्रगती जी आहे म्हणजे पुष्टता जी आहे ती डेव्हलप करत करत नंतर खूप पुढे विपश्यना, आणखी परत समथ, संविदा वगैरे वगैरे करत ते फार पुढे गेले. तर हे जे ध्यान जे आहेत हे एखाद्या दिवशी मी सांगेल तुम्हाला. तर ते प्रथम ध्यानामध्येच शील येऊन जातात, नंतर तुमच्या समाधी येऊन जाते,
किंवा एकटापणा येतो वगैरे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी अरूप आलंबने, आता अरूप म्हणजे आता रूपाचं सांगितलं मी, तर अरूप मध्ये 4 आलंबन असतात. जे कोणचे? आकाशनच आयतन, विज्ञानांचे आयतन, अकिंचन आयतन आणि नेवसंज्ञा नासंज्ञायतन. याच्यामध्ये रूप नसतं. याच्यामध्ये नुसतं चित्त आणि कुठलंही चित्त आपलं कुठल्याही रूपावर केंद्रित नसतं. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी हे जे काही 8 ध्यानाच्या माध्यमातून जी समाधी सांगितलेली आहे, ती समाधी प्राप्त करणे फार महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मी तुम्हाला व्हॉट्सअपला हा पूर्ण हे सांगितलेला आहे. पूर्ण व्हॉट्सअपला हा पूर्ण निबंध पाठवलेला आहे. हा मी तुम्हाला आता समजून सांगितला आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने ते उतरवून घ्या, लिहून घ्या आणि त्याचा एक पूर्ण 2 पेजेसचा पालीमधून त्या ह्याच्यातले जे काही शब्द तुम्हाला योग्य वाटतात, समजतात, ते शब्द जसेच तसे तुम्ही लिहून त्याचा पूर्ण एक निबंध तयार करा. ओके. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी काय चत्तारी आर्य सत्यानी हा निबंध आपला ही धम्मदेशना भगवान बुद्धांनी दिलेली ही मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं. तर पुढचा जो निबंध जो आहे तो आता मला जर वेळ मिळाला नाही तर मी तुम्हाला व्हिडिओ तयार करूनच पाठवणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला दुसरा जो भाग जो आहे चित्तवग्ग, नंतर म्हणजे धम्मपद, तर त्याच्यावरही मला मार्गदर्शन करायचे कारण त्यालाही 15 मार्क आहेत. त्यानंतर तुम्हाला रिसर्च मेथॉडॉलॉजी जे आहे त्याच्यावरती मला मार्गदर्शन वेळ कमी आहे आणि मी रोजच घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तरी पण मी आता एक व्हिडिओ आणि एक प्रत्यक्ष आपलं हे मार्गदर्शन अशा दोन्ही पद्धतीने तुम्हाला मी करणार आहे. आपल्याला 30-31 पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी संपवायच्या आहेत. आलं लक्षात? आता तुमच्यावर पण फार लोड येणार आहे, जबाबदारी येणार आहे. ती जबाबदारी आत्तापासून पेलवण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण करणार आहे आणि मी बुद्ध धम्म संघाच्या प्रभावाने तुम्हाला अशी एक हे देतो म्हणजे इच्छा व्यक्त करतो की तुम्हाला ते प्राप्त हो बल. आलं लक्षात? आणि तुम्ही चांगल्या मार्गाने किंवा चांगल्या पद्धतीने परीक्षेमध्ये पास व्हावं. हीच त्यासाठीच आपला हा सगळा प्रयत्न चालू आहे. परंतु तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने प्रयत्न करा आणि स्वतःचं जीवन पण प्रगती करा, चेंज होईल. 2 वर्षामध्ये तुम्ही इतकं काही शिकणार आहात, भरपूर अगदी डिटेलमध्ये जाणार आहात. तर अशा पद्धतीने हा आजचा आपला क्लास संपलेला आहे. तर कोणाला काही